माझं नाव प्रतिज्ञा आहे. मी एका छोट्या गावात राहते. आमच्या गावात एक अतिशय विचित्र प्रथा होती. जर एखादी मुलगी लग्नानंतर 5 महिन्यांपर्यंत गरोदर झाली नाही, तर तिला एका तांत्रिक बाबाच्या खोलीत 5 दिवस राहण्यासाठी पाठवलं जायचं. ही गोष्ट ऐकून मला खूप विचित्र वाटलं होतं. माझ्या वहिनींनाही त्या तांत्रिक बाबाच्या खोलीत पाठवण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्या गरोदर झाल्या होत्या. एके दिवशी मी माझ्या वहिनींना याबद्दल विचारलं, तर त्यांच्या चेहऱ्यावरील भाव अचानक बदलले. इतकंच नाही, तर त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्या रडत रडत म्हणाल्या, "तू अजून लहान आहेस, त्यामुळे या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ नकोस." थोड्या वेळाने त्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या, "देवाने कोणत्याही मुलीच्या नशिबी असा अन्याय आणू नये, जसा आमच्या गावातील मुलींवर केला जातो." वहिनींचं हे बोलणं ऐकून मी खूप घाबरले होते. पण 6 वर्षांनी जेव्हा माझं लग्न झालं, तेव्हा मलाही त्या तांत्रिक बाबाच्या खोलीत पाठवण्यात आलं. पण तिथे मला जी गोष्ट कळली, ती ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझं नाव प्रतिज्ञा आहे. पण माझ्या कुटुंबात सगळे मला प्रेमाने कमो म्हणून हाक मारायचे. मला प्रतिज्ञा या नावाने कोणीच कधी हाक मारली नाही. हे नाव माझ्या मोठ्या बहिणीने ठेवलं होतं, पण ती सुद्धा मला नेहमी कमो असंच म्हणायची. हळूहळू घरातील सगळेच मला याच नावाने ओळखू लागले. मी आमच्या कुटुंबातील सर्वात लहान असल्यामुळे सगळे माझ्यावर खूप प्रेम करायचे आणि माझे खूप लाड करायचे. मला 2 मोठे भाऊ आणि एक मोठी बहीण होती. माझ्या वडिलांचं गावात कपडे धुण्याचं आणि इस्त्री करण्याचं लाडरीचं दुकान होतं. आम्ही गावात राहत असलो तरी आजूबाजूच्या अनेक लोकांचे कपडे धुण्यासाठी आमच्याकडेच येत असत. जशी जशी मी मोठी होत गेले, तसं तसं मला जाणवू लागलं की आमच्या गावातील काही रीतिरिवाज खूपच विचित्र आहेत. गावातील लोक त्या प्रथांवर पूर्ण विश्वास ठेवायचे आणि त्यांचं काटेकोरपणे पालनही करायचे. आमच्या गावात मुलींना शिकवण्याची किंवा शिक्षण देण्याची कोणतीही परंपरा नव्हती. उलट, मुलगी जन्मताच तिच्या लग्नासाठी हुंडा जमा करण्याची तयारी सुरू केली जायची. तिच्या शिक्षणापेक्षा तिच्या लग्नाची जास्त चिंता केली जायची. जशी एखादी मुलगी तारुण्यात प्रवेश करायची, तसं तिचं लग्न लगेच लावून दिलं जायचं, तेही त्याच गावातील मुलासोबत. आजपर्यंत आमच्या गावात असं कधीच झालं नव्हतं की एखाद्या मुलीचं लग्न गावाबाहेर झालं असेल. जर मुलगी आमच्या गावातील असेल, तर तिचं लग्नही गावातीलच एखाद्या मुलासोबत केलं जायचं. मला आठवतं, मी 12 वर्षांची होते तेव्हा गावात एक मोठी खळबळ उडाली होती. एका मुलीने शेजारच्या गावातील एका मुलाशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण तिच्या कुटुंबाने त्या नात्याला स्पष्ट नकार दिला. तो मुलगाही मुलीच्या आईवडिलांसमोर हात जोडून विनवण्या करत होता. त्याने आपल्या आईवडिलांनाही अधिकृत मागणी घालण्यासाठी पाठवलं होतं. तो वारंवार म्हणत होता, "मी तिच्यावर मनापासून प्रेम करतो. कृपया आमचं लग्न लावून द्या." पण गावच्या सरपंचांनी हात वर करून स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, "हे लग्न झालं तर संपूर्ण गावावर संकट येईल." तो मुलगा खूप समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण कुणीही त्याचं ऐकलं नाही. शेवटी त्याच्या कुटुंबियांनी त्याला घरातील एका खोलीत बंद करून ठेवलं. तो अनेक दिवस घराबाहेरच आला नाही. काही दिवसांनी बातमी आली की त्याने आपल्या खोलीत पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यावेळी मी अजून लहान होते, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा खरा अर्थ मला समजत नव्हता. त्यावेळी मी इतकी लहान होते की या सगळ्या गोष्टींचा खोलवर अर्थ समजू शकत नव्हता. आमच्या गावातील या विचित्र प्रथा आणि रीतिरिवाजांची मला काहीच कल्पना नव्हती. मी फक्त 4थी पर्यंतच शिकले होते. पण मला पुढे खूप शिकायचं होतं. मात्र माझ्या वडिलांनी ठाम नकार दिला. खरं तर 4थी पर्यंतचं शिक्षणही मी खूप हट्ट करून पूर्ण केलं होतं.
घरच्यांना तर माझं शाळेत नावही घालायचं नव्हतं. जेव्हा मी पुढे शिकण्याचा हट्ट धरला तेव्हा बाबा म्हणाले, बस, आता पुरे झालं. आमच्या गावात मुलींना एवढं शिकवत नाहीत. मी खूप रडले, खूप विनवण्या केल्या, पण बाबांच्या मनावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. माझ्या एका मैत्रिणीने मला सल्ला दिला, तुझ्या गावात सगळे तांत्रिक बाबांवर खूप विश्वास ठेवतात. जर तू त्यांच्याकडून तुझ्या शिक्षणासाठी शिफारस करून घेतलीस तर कदाचित तुझे बाबा तयार होतील. एके दिवशी घरातील सगळेजण बाहेर गेले होते. तेव्हा मी ठरवलं की तांत्रिक बाबांना भेटायला जावं. मी त्यांना याआधी कधीच पाहिलं नव्हतं, पण एवढं मात्र माहीत होतं की संपूर्ण गावात त्यांचंच वर्चस्व होतं. त्यामुळे मला आशा होती की त्यांनी जर माझ्या वडिलांशी बोललं तर कदाचित मला पुढे शिकण्याची परवानगी मिळेल. रस्त्यात एक छोटंसं गाव लागलं. मी तिथून जात असताना एका घराच्या खिडकीतून एक मुलगी माझ्याकडे पाहत होती. तिने मला हाक मारली आणि घरात येण्याचा इशारा केला. तिने मला घरात बोलावलं. मग ती विचारू लागली, इतक्या कडक उन्हात तू कुठे चालली आहेस? मी तिला सगळी गोष्ट सांगितली आणि म्हणाले, मी तांत्रिक बाबांना भेटायला जात आहे. थोडा वेळ विचार करून ती म्हणाली, तुला शिकायची इतकी आवड आहे ना, मग मीच तुला शिकवते. त्या मुलीचं नाव अवंतिका होतं. त्यानंतर दररोज दुपारी घरातील सगळेजण झोपायला गेल्यावर मी चोरून अवंतिका मॅडमकडे शिकायला जाऊ लागले. त्यांनी मला पुस्तकं आणि वह्याही दिल्या. अवंतिका मॅडमना पाहिल्यावर लगेच जाणवायचं की त्या खूप शिकलेल्या आणि सुशिक्षित आहेत. त्या घरात एकट्याच राहत होत्या, कारण त्यांच्या घरी मी कधीच दुसरं कुणी पाहिलं नव्हतं. आमच्या गावातील स्त्रिया आणि मुली जुन्या साड्या घालत असत, पण अवंतिका मॅडम नेहमी स्वच्छ, सुंदर आणि स्टायलिश सूट घालत असत. त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांचं व्यक्तिमत्व आणि राहणीमान मला खूप आवडायचं. संपूर्ण 6 वर्ष मी त्यांच्याकडे लपूनछपून शिक्षण घेत राहिले. घरच्यांना कधी माझ्यावर संशय आला तर मी माझ्या एका चुलत बहिणीकडे जात असल्याचं कारण सांगायचे. अवंतिका मॅडमनी मला 9वी आणि 10वीच्या परीक्षाही द्यायला लावल्या. त्या स्वतः मला शाळेत घेऊन जात आणि माझ्या परीक्षा द्यायला मदत करत. या सगळ्या गोष्टीची माहिती माझ्या आईला आणि बहिणीला होती, पण माझ्यासाठी त्यांनी घरातील इतर कुणालाही याची कल्पना दिली नाही. जेव्हा मी हायस्कूल पूर्ण केलं तेव्हा आई म्हणाली, आता तू मोठी झाली आहेस, म्हणून तुझे बाबा आणि दोन्ही भाऊ यांनी तुला घराबाहेर जाण्यावर बंदी घातली आहे. त्यानंतर माझ्या भावाच्या लग्नाची तयारी सुरू झाली. मी आईला म्हटलं, आई, मला वाटतं भावाच्या लग्नात आपण अवंतिका मॅडमनाही बोलवावं. हे ऐकताच आई अचानक घाबरली. ती लगेच म्हणाली, खबरदार, तू अवंतिकाला ओळखतेस हे कुणालाही सांगायचं नाही. मी आश्चर्यचकित झाले आणि विचारलं, पण का आई? आई म्हणाली, कारण एकदा तिने तांत्रिक बाबांचा खूप अपमान केला होता. आमच्या गावातील लोक तांत्रिक बाबांचा देवासारखा मान ठेवत होते. त्यांचा इतका प्रभाव होता की गावक्यांनी त्यांना सरपंचही बनवलं होतं. त्या दिवशी मला आमच्या गावातील त्या विचित्र प्रथा आणि रीतिरिवाजांबद्दल पहिल्यांदाच सविस्तर माहिती मिळाली. गावात अशी प्रथा होती की लग्नानंतर 5 महिन्यांपर्यंत एखादी स्त्री गरोदर झाली नाही तर तिला 5 दिवस तांत्रिक बाबांकडे राहण्यासाठी पाठवलं जायचं. गावक्यांच्या मते तिथे तिच्यावर उपचार केले जात आणि त्यानंतर ती गरोदर व्हायची. अवंतिका मॅडम इतर मुलींपेक्षा खूप वेगळ्या होत्या. त्या सुशिक्षित आणि समजूतदार होत्या, त्यामुळे लग्नानंतर त्या गरोदर झाल्या नाहीत तेव्हा त्यांनी तांत्रिक बाबांकडे जाण्यास स्पष्ट नकार दिला. याचा परिणाम असा झाला की त्यांच्या माहेरच्यांनी आणि सासरच्यांनी त्यांच्याशी सर्व संबंध तोडले. त्यांना घरातच बंद करून ठेवण्यात आलं. हे सगळं मला पहिल्यांदाच कळलं होतं. आमच्या गावातील ही प्रथा ऐकून मला खूप विचित्र आणि अस्वस्थ वाटलं. दरम्यान माझ्या मोठ्या भावाचं आणि माझ्या बहिणीचं लग्न एकाच दिवशी झालं.
लग्नानंतर माझी बहीण तिच्या सासरी निघून गेली आणि माझी वहिनी आमच्या घरी आली. त्या आमच्याच गावातील असल्यामुळे मी त्यांना आधीपासूनच ओळखत होते. वहिनी घरी आल्यामुळे मला खूप आनंद झाला, कारण बहिणीच्या लग्नानंतर मला स्वतःला खूप एकटं वाटत होतं. पण वहिनी घरी आल्यानंतर मला जणू एक नवी मैत्रीणच मिळाली. माझ्या वहिनी खूप चांगल्या, समजूतदार, सुस्वभावी आणि संस्कारी होत्या. त्या दिवसभर देवाच्या पूजेत आणि प्रार्थनेत मग्न असायच्या. एकदा मी त्यांना विचारलं, "वहिनी, तुम्ही इतकी पूजा का करता?" त्या हळू आवाजात म्हणाल्या, "देवाला प्रार्थना कर की मला लवकरात लवकर मूल होऊ दे. जर लग्नानंतर 5 महिन्यांपर्यंत मी गरोदर झाले नाही, तर मला तांत्रिक बाबांकडे जावं लागेल." माझ्या बहिणीला लग्नाच्या 3ऱ्याच महिन्यात दिवस गेले होते. पण वहिनींची कुशी अजूनही रिकामी होती. मी त्यांना समजावत म्हणाले, "वहिनी, तुम्ही एवढी काळजी का करता? तुम्ही दादांना सांगा ना, कदाचित एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे उपचार केले तर तुम्हीही गरोदर व्हाल." माझं बोलणं ऐकून त्या उदासपणे म्हणाल्या, "असं इथे होत नाही. आमच्या गावात कुणी डॉक्टरांकडे जात नाही. इथे फक्त तांत्रिक बाबाच उपचार करतात. पण मला त्यांच्याकडे अजिबात जायचं नाही. तू फक्त माझ्यासाठी प्रार्थना करत राहा." वहिनींच्या लग्नाला 4 महिने पूर्ण झाले, तेव्हा गावातील काही स्त्रिया आमच्या आईला सांगू लागल्या की आता सुनेला तांत्रिक बाबांकडे घेऊन जाण्याची वेळ आली आहे. हे ऐकताच वहिनी आणखी घाबरल्या. त्या दिवसभर रडत राहायच्या. शेवटी त्यांच्या लग्नाला 5 महिने पूर्ण झाले. पण त्या गरोदर झाल्या नव्हत्या. गावाच्या प्रथेनुसार काही स्त्रिया त्यांना घेण्यासाठी आमच्या घरी आल्या. मी आईला म्हणाले, "आई, वहिनींना तांत्रिक बाबांकडे जायचंच नाही आहे. मग त्यांना जबरदस्ती का करता?" आई म्हणाली, "बाळा, तू अजून लहान आहेस. या गोष्टींमध्ये पडू नकोस. जर ती तांत्रिक बाबांकडे गेली नाही, तर तुझा भाऊ तिला घटस्फोट देऊन घराबाहेर काढून टाकेल." घटस्फोट हा शब्द ऐकताच वहिनींच्या पायाखालची जमीन सरकली. त्या भीतीने थरथर कापू लागल्या. अखेर रडत रडत त्यांनी तांत्रिक बाबांकडे जाण्यास होकार दिला. जाताना त्यांनी मला घट्ट मिठी मारली आणि खूप रडल्या. मला मात्र हे काहीच समजत नव्हतं. फक्त 5 दिवसांचीच तर गोष्ट होती. मग वहिनी इतक्या घाबरलेल्या का होत्या? तसंच मला अजिबात विश्वास नव्हता की एखाद्या तांत्रिक बाबांच्या उपचारांनी एखाद्याला मूल होऊ शकतं. यावर माझा अजिबात विश्वास नव्हता. जर मी अवंतिका मॅडमकडून शिक्षण घेतलं नसतं, तर कदाचित मीही या निरर्थक आणि अंधश्रद्धेच्या गोष्टींवर विश्वास ठेवला असता. अवंतिका मॅडमनी शिकवलेली एक गोष्ट मला आजही स्पष्ट आठवत होती. मूल होणं किंवा न होणं हे फक्त देवाच्या इच्छेवर अवलंबून असतं. मग हा तांत्रिक बाबा नेमकं काय करत होता? हा प्रश्न सतत माझ्या मनात येत होता. वहिनींना जाऊन 2 दिवस झाले होते. मला त्यांची खूप काळजी वाटत होती. म्हणून मी चोरून घराबाहेर पडले, त्यांची विचारपूस करण्यासाठी. तांत्रिक बाबा गावाच्या अगदी शेवटच्या टोकाला राहत होते. मी लपूनछपून तिथे पोहोचले. तिथे एक मोठी कोठरी होती आणि तिच्या आजूबाजूला अनेक लहान लहान खोल्या बांधलेल्या होत्या. त्या खोल्यांमध्ये अनेक स्त्रिया होत्या. मी प्रत्येक उघड्या खिडकीतून डोकावून माझ्या वहिनींना शोधत होते. अखेर 3-4 खोल्या पाहिल्यानंतर एका उघड्या खिडकीत मला त्या दिसल्या. त्या जमिनीवर शांतपणे बसल्या होत्या. मी त्यांना हळूच हाक मारली. मला पाहताच त्या दचकल्या आणि घाईघाईने म्हणाल्या, "तू इथे का आली आहेस? लगेच निघून जा. मी 2 दिवसांनी स्वतःच घरी येईन." मला त्यांना काहीतरी विचारायचं होतं. पण त्यांनी हात जोडले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्या रडवेल्या आवाजात म्हणाल्या, "तुला देवाची शपथ आहे. इथून लगेच निघून जा." वहिनींची अशी अवस्था पाहून माझं मन भरून आलं. त्या खूप घाबरलेल्या आणि अस्वस्थ दिसत होत्या. त्या पुन्हा म्हणाल्या, "मला नाही वाटत की इथल्या कुणाची नजर तुझ्यावर पडावी.
त्यांचं बोलणं ऐकून मी काहीही बोलता मागे वळले आणि तिथून निघून गेले. अखेर 5 दिवस पूर्ण झाले. 5 दिवस पूर्ण झाल्यानंतर माझी आई आणि दादा तांत्रिक बाबांच्या ठिकाणी गेले आणि वहिनींना घरी घेऊन आले. वहिनींची अवस्था खूपच वाईट दिसत होती. त्यांच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे पडली होती आणि त्या आधीपेक्षाही खूप अशक्त दिसत होत्या. मी आईला विचारलं, "आई, वहिनींना काय झालं आहे?" आईने मला रागाने गप्प बसवलं आणि म्हणाली, "गप्प बस. काही झालेलं नाही. तुला किती वेळा सांगितलं आहे, मोठ्यांच्या बोलण्यात बोलायचं नाही." त्यानंतर ती म्हणाली, "बाबांच्या उपचारांमुळे असं झालं आहे. घाबरण्यासारखं काही नाही." आईचं उत्तर ऐकून मी शांत झाले, पण माझ्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते. 1 महिना उलटला आणि बातमी आली की वहिनी गरोदर आहेत. आई आणि दादाच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी संपूर्ण गावात मिठाई वाटली आणि मोठा आनंदोत्सव साजरा केला, पण मी जितकी आश्चर्यचकित होते, तितकीच अस्वस्थही होते. मी वहिनींना विचारलं, "वहिनी, हे सगळं कसं झालं? तांत्रिक बाबा स्त्रियांबरोबर असं काय करतात की त्या इतक्या लवकर गरोदर होतात? तुम्हीही गरोदर झालात. हे कसं शक्य झालं? त्या कोठडीत तुमच्यासोबत नेमकं काय घडलं?" माझे प्रश्न ऐकताच वहिनींच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्या हळू आवाजात म्हणाल्या, "मला हे काही विचारू नकोस." मी खूप हट्ट केला. तेव्हा त्या फक्त एवढंच म्हणाल्या, "तू अजून लहान आहेस. मी तुला सगळं सांगू शकत नाही. पण एवढं समजून घे की या प्रथेमुळे माझ्यासह कित्येक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. देवाने कोणत्याही मुलीच्या नशिबी असा अन्याय आणू नये, जसा आमच्या गावातील मुलींवर होतो." वहिनींचं हे बोलणं ऐकून मी खूप घाबरले. मी विचार करू लागले, अखेर असा कोणता अत्याचार होत असेल. तेव्हा वहिनी म्हणाल्या, "वेळ आल्यावर तुलाही सगळं कळेल." त्या दिवसानंतर मी वहिनींना नेहमी उदास आणि गप्पच पाहिलं. 9 महिने पूर्ण झाल्यावर वहिनींनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. ती मुलगी दिसायला अगदी तिच्या आईसारखीच होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्या वहिनी मूल व्हावं म्हणून दिवसरात्र देवाकडे प्रार्थना करत होत्या, त्यांनाच मूल झाल्यानंतर त्या स्वतःच्या मुलीकडे नीट पाहतही नव्हत्या. असं वाटायचंच नाही की ती त्यांची स्वतःची मुलगी आहे. त्या तिच्यावर प्रेमही करत नव्हत्या. तिची काळजी माझी आईच घेत असे. मी अनेकदा वहिनींना म्हणायचे, "वहिनी, आपल्या मुलीकडे लक्ष द्या ना. तिची काळजी आम्ही का घ्यावी? आमच्यापेक्षा ती तुमचीच मुलगी आहे." पण कदाचित वहिनी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचल्या होत्या. त्या कडवट हस्त म्हणायच्या, "तिला त्या कोठडीतच सोडून या. मी तिला हातही लावणार नाही. मी अपवित्र झाले आहे. माझ्यावर घाणेरडं कृत्य करण्यात आलं आहे." त्यांचं हे बोलणं ऐकून माझ्या अंगावर काटा यायचा. मला नेहमी असंच वाटायचं की ज्या दिवसापासून वहिनी तांत्रिक बाबांकडे जाऊन आल्या, त्या दिवसापासून त्या पूर्णपणे बदलून गेल्या होत्या. त्यांची अवस्था पाहून मला खूप दया यायची. त्या नेहमी हरवलेल्या अवस्थेत असायच्या. हळूहळू तर त्या स्वतःवरचं नियंत्रणही गमावू लागल्या. आई रोज काळजीने म्हणायची, "हिला पुन्हा एकदा तांत्रिक बाबांकडे घेऊन जावं लागेल. तेच हिला पुन्हा बरी करतील." हे ऐकताच वहिनी प्रचंड घाबरून जायच्या. त्या रडत म्हणायच्या, "नाही. मला पुन्हा तिथे जायचं नाही. कृपा करून मला तिथे पाठवू नका." त्या भीतीमुळे त्यांनी स्वतःला सावरायचा प्रयत्न केला आणि काही काळानंतर त्या वरवर पाहता थोड्या सामान्यही झाल्या. हे पाहून माझी आई मोठ्या अभिमानाने म्हणायची, "पाहिलंस ना, तांत्रिक बाबांची 5 महिने पूर्ण झाल्यावर तुझ्या सासरच्यांना खोटं सांग की तू गरोदर झाली आहेस." अवंतिका मॅडमचा हा सल्ला ऐकून मी गोंधळून गेले. मी म्हणाले, "पण काही दिवसांनी जेव्हा सत्य सगळ्यांसमोर येईल, तेव्हा काय होईल?" यावर त्या म्हणाल्या,
मग तुझ्याकडे एकच मार्ग उरेल. तांत्रिक बाबांकडे जाण्यास सरळ नकार दे. मी दुःखी स्वरात म्हणाले, पण जर मी नकार दिला तर मला घरातच कैद करून ठेवतील. तुम्ही खूप धाडसी आहात, पण मला अशी कैदेतली आयुष्य जगायची नाही. अवंतिका मॅडम आश्चर्याने माझ्याकडे पाहत म्हणाल्या, मग तू काय करणार? मी ठामपणे उत्तर दिलं, मी तांत्रिक बाबांकडे नक्की जाईन. पण त्यांच्या उपचारांसाठी नाही, तिथे नेमकं काय होतं हे सत्य जाणून घेण्यासाठी. त्यानंतर मी माझ्या सासूबाईंना सांगितलं, ठीक आहे, मी जाईन. गावाच्या प्रथेनुसार माझ्या सासूबाई आणि गावातील 2 स्त्रिया मला तांत्रिक बाबांच्या कोठडीत सोडायला घेऊन गेल्या. रस्त्यात मला माझ्या वहिनी भेटल्या. त्यांनी हातवारे करून मला तिथे जाऊ नकोस असा इशारा केला. पण अनेक वर्षांपासून माझ्या मनात घोळणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मला कोणत्याही परिस्थितीत जाणून घ्यायची होती, म्हणून मला आता भीती नव्हती. मी जसं त्या ठिकाणी पाऊल ठेवलं तसं आश्चर्याने माझे पायच थबकले. माझ्या लग्नापूर्वी मी जसं चित्र मनात उभं केलं होतं तसं तिथे काहीच नव्हतं. तिथे अनेक स्त्रिया शांतपणे भगवद्गीतेचा पाठ करत बसल्या होत्या आणि संपूर्ण परिसरात अगरबत्तीचा मंद, सुगंधी दरवळ पसरला होता. संपूर्ण परिसरात अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता. मी याआधी कधीच तांत्रिक बाबांना पाहिलं नव्हतं, फक्त त्यांच्याबद्दल ऐकलं होतं. पण जेव्हा मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा मी थक्क झाले. त्यांच्यासमोर एक काळा दगड ठेवलेला होता आणि ते डोळे मिटून ध्यानस्थ बसले होते. लोक त्यांच्या जवळ जात होते. ते काही मंत्र म्हणत त्यांच्यावर फुंकर मारत होते. हे सगळं पाहून मी आणखीच गोंधळले. माझ्या वहिनी तर काही वेगळंच सांगत होत्या, पण इथे तसं काहीच दिसत नव्हतं. तांत्रिक बाबांच्या सांगण्यावरून माझ्या सासूबाईंनी मला एका छोट्याशा खोलीत सोडलं. ती खोली अगदी साधी होती. चारी बाजूंना चादरी अंथरलेल्या होत्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी मेणबत्त्या पेटलेल्या होत्या. त्या मेणबत्त्यांच्या मंद प्रकाशाने संपूर्ण खोली उजळली होती. वातावरण मात्र थोडं भीतीदायक वाटत होतं. त्या खोलीत माझ्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. माझ्या मैत्रिणीचं बोलणं खरं असावं असं मला वाटू लागलं. कदाचित इथे खरंच फक्त तंत्रमंत्र करूनच स्त्रियांचा उपचार केला जात असावा. माझ्या सासूबाईंनी सांगितलं होतं की मला सलग 5 दिवस इथेच राहावं लागेल. मी सकाळी इथे आले होते. आता रात्र झाली होती. रात्री एक मुलगी मला जेवण देण्यासाठी आली. तिच्याशिवाय दिवसभरात मला भेटायला दुसरं कोणीही आलं नव्हतं. तांत्रिक बाबांनीही मला अजून बोलावलं नव्हतं. मी मनात विचार केला, कदाचित आज त्यांच्याकडे खूप गर्दी असेल. उद्या सकाळी मला बोलावतील. हा विचार करतच मी झोपून गेले. मला खूप गाढ झोप लागली होती. मध्यरात्री अचानक मला जाणवलं की कोणीतरी माझ्या खोलीत शिरलं आहे. क्षणभर माझा जीव घशात आला. खोलीत खूप अंधार होता. वहिनींनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यांसमोर फिरू लागल्या. मी किंचाळणार इतक्यात माझ्या लक्षात आलं की त्या व्यक्तीच्या हातात एक पेटलेली मेणबत्ती होती. मेणबत्तीचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडताच मला थोडा दिलासा मिळाला. तो दुसरा कोणी नसून माझेच पती होते. मी आश्चर्याने विचारलं, तुम्ही इथे काय करत आहात? ते हसत म्हणाले, तांत्रिक बाबांनी सांगितलं की रात्री तू तुझ्या पत्नीच्या खोलीत जाऊन तिच्यासोबत झोप. ती इथे एकटी घाबरेल, म्हणून मी तुझ्याकडे आलो. हे ऐकून माझ्या मनाला खूप दिलासा मिळाला. मला वाटलं, तांत्रिक बाबा माझ्या कल्पनेप्रमाणे वाईट नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी तांत्रिक बाबांनी मला आणि माझ्या पतीला त्यांच्या समोर बोलावलं. त्यांनी आमच्या दोघांवर काही मंत्र म्हणत फुंकर मारली. त्यानंतर माझे पती त्यांच्या कामावर निघून गेले. त्यानंतर बाबांनी मला माझ्या खोलीत असलेल्या छोट्याशा मंदिरासमोर बसून प्रार्थना करण्यास सांगितलं. रात्र झाली की माझे पती पुन्हा माझ्या खोलीत यायचे. तिथलं वातावरण पाहून मी खूप प्रभावित झाले होते. पण एक गोष्ट मात्र मला समजत नव्हती.
माझ्या पतीने तांत्रिक बाबांना इतके पैसे का दिले? मी त्यांना विचारलं. ही त्यांची फी आहे का की दुसरं काही? ते हसत म्हणाले, अगं वेडी, तांत्रिक बाबा आपल्यासाठी इतकं काही करत आहे. ते कोणतीही फी घेत नाहीत. हे पैसे मी माझ्या इच्छेने दिले आहे. कुणीही आपल्याकडून जबरदस्तीने पैसे घेत नाही. प्रत्येकजण आपल्या श्रद्धेनुसार आणि आपल्या ऐपतीनुसार त्यांना दक्षिणा देतो. बाबाजी इतके चांगले आहेत म्हणूनच संपूर्ण गावात त्यांचा इतका मान आहे. 5 दिवस माझ्यावर तांत्रिक बाबांचा उपचार सुरू होता. मला काही औषधं पिण्यासाठी दिली जात होती आणि बाबा माझ्यावर काही मंत्र म्हणत फुंकर मारायचे, पण त्यांनी कधीही माझ्याकडे वाईट नजरेने पाहिलं नाही. आता मला वाटू लागलं की वहिनींनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी चुकीच्या होत्या. त्या ज्या प्रकारे रडायच्या त्यामुळे मला वाटायचं की तिथे स्त्रियांवर खूप अत्याचार होत असतील, पण मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं की तिथे तसं काहीच नव्हतं. मी पूर्ण 5 दिवस तिथे राहिले आणि नंतर घरी परत आले. माझ्या सासूबाई आणि माझ्या पतीला पूर्ण विश्वास होता की आता मी लवकरच त्यांना मी गरोदर असल्याची आनंदाची बातमी देईन असा सगळ्यांना विश्वास होता. पण बघता बघता 3 महिने उलटून गेले तरीही मी गरोदर झाले नव्हते. माझ्या सासूबाई आणि गावातील लोक वेगवेगळ्या चर्चा करू लागले. बहुतेक या दोघा नवराबायकोची पाप खूप मोठी असतील. म्हणूनच तांत्रिक बाबांच्या उपचारानंतरही यांना मूल होत नाही. हे सगळं ऐकून मी खूप अस्वस्थ झाले. त्या चिंतेतच मी काही दिवसांसाठी माहेरी गेले. तिथे माझ्या वहिनी त्यांच्या मुलीला जेवण भरवत होत्या. मला पाहताच त्या म्हणाल्या, काय झालं? तिथे जाऊन तुझी उत्सुकता पूर्ण झाली ना? मी तुला आधीच सांगितलं होतं की तिथे जाऊ नकोस, पण तू माझं एकही ऐकलं नाहीस. मी आधीच खूप त्रासात होते. त्यात त्यांच्या बोलण्यामुळे मला आणखी राग आला. मी चिडून म्हणाले, तुम्ही माझ्याशी खोट का बोललात? तिथे तर असं काहीच होत नाही ज्यामुळे तुम्ही इतकं रडायचात. ते तांत्रिक बाबा तर खूप चांगले आणि सज्जन माणूस आहेत. ते लोकांचा अगदी प्रामाणिकपणे उपचार करतात. माझं बोलणं ऐकून वहिनी हसू लागल्या. मग त्या शांतपणे म्हणाल्या, मग सांग ना, तू अजूनही गरोदर का झाली नाहीस? आणि इतर स्त्रिया तिथून आल्यावर गरोदर कशा झाल्या? मी स्वतः कशी गरोदर झाले? माझी एक मुलगी आहे ना. मीही तर तांत्रिक बाबांकडेच गेले होते. त्यांच्या या प्रश्नाचं माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. मी गप्प बसले. थोड्या वेळाने वहिनी म्हणाल्या, तू एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे जायलाच हवं. मी निराश स्वरात म्हणाले, वहिनी, तुम्हालाच तर माहिती आहे, आमच्या गावात लोक डॉक्टरांकडे जात नाहीत. सगळे फक्त तांत्रिक बाबांकडेच जातात. मीही तुमचंच ऐकून तिथे गेले होते. जेणेकरून तिथे काही गैरप्रकार होत असतील तर त्याचं सत्य मी संपूर्ण गावासमोर आणू शकेन. पण मला तिथे तसं काहीच दिसलं नाही. हे ऐकून वहिनी शांतपणे म्हणाल्या, आता बघ, रोज 2 वेगवेगळ्या स्त्रिया तुझ्या घरी येतील. त्या तुला सांगतील की तुझ्या पापांचं प्रायश्चित्त करण्यासाठी पुन्हा तांत्रिक बाबांकडे जा. तू स्वतः जाऊ इच्छित नसलीस तरी गावातील लोक तुला जबरदस्तीने पुन्हा तिथे पाठवतील. आणि यावेळी तुझा नवरा सुद्धा तुझ्या बाजूने उभा राहणार नाही. वहिनींचं हे बोलणं ऐकून मी खूप घाबरले. मी परत सासरी आले आणि यावेळी अगदी तसंच घडलं जसं वहिनींनी सांगितलं होतं. रोज 2 वेगवेगळ्या स्त्रिया आमच्या घरी यायच्या आणि माझ्या सासूबाईंना तेच सांगायच्या जे वहिनींनी मला आधीच सांगितलं होतं. त्या म्हणायच्या, सुनेला पुन्हा तांत्रिक बाबांकडे घेऊन जा, तीच प्रायश्चित्त झालं तरच तुम्ही आजी व्हाल. दररोज आमच्या घरी नवी स्त्री यायची आणि माझ्या सासूबाईंच्या मनात तेच विचार भरवायची. हे सगळं तसंच घडत होतं जसं वहिनींनी आधीच सांगितलं होतं. मी या सगळ्या परिस्थितीला पूर्णपणे कंटाळले होते. आता माझ्या सासूबाईंचा स्वभावही बदलू लागला होता.
त्यांच्या वागण्यातला कठोरपणा पाहून मला भीती वाटू लागली. शेवटी एक दिवस मी माझ्या पतीला म्हणाले, चला आपण पुन्हा एकदा तांत्रिक बाबांकडे जाऊया. आतापर्यंत वहिनींच्या अनेक गोष्टी एकामागोमाग एक खऱ्या ठरत होत्या. मी आणि माझे पती तांत्रिक बाबांच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा तांत्रिक बाबा माझ्याकडे पाहत म्हणाले, तुझ्या पतीची पाप फार कमी आहेत, पण तुझी पाप जास्त आहेत. त्यांचं प्रायश्चित्त तुलाच करावं लागेल. ते पुढे म्हणाले, तू देवासमोर मनापासून रडून आपल्या पापांची क्षमा माग. सलग 3 दिवस आणि 3 रात्री तू या खोलीत बंद राहशील. त्या काळात फक्त देवाची प्रार्थना करायची. मी म्हणाले, ठीक आहे. पण यावेळी माझे पतीही माझ्यासोबत राहतील. त्यावर तांत्रिक बाबा ठामपणे म्हणाले, नाही. यावेळी तुझा पती तुझ्यासोबत राहणार नाही. तो या खोलीत थांबणारही नाही. हे ऐकताच माझ्या अंगावर घाम फुटला. वहिनींनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट एकामागून एक खरी ठरत होती. माझ्या मनात सतत एकच प्रश्न घोळत होता. नेमकं खरं काय आहे आणि खोटं काय? पहिल्यांदा मी स्वतःच्या डोळ्यांनी जे पाहिलं होतं ते खरं होतं का, की आता माझ्यासमोर घडत असलेलं खरं होतं? मी माझ्या पतीला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते थांबले नाहीत. ते मला तिथेच सोडून निघून गेले. माझं मन मला सतत सांगत होतं की मला इथून पळून जायला हवं, कारण माझ्यासोबत काहीतरी वाईट घडणार आहे अशी तीव्र जाणीव मला होत होती. तरीही मी उठले आणि तांत्रिक बाबांनी दाखवलेल्या त्या खोलीत जाऊन बसले. पुन्हा एकदा मी त्याच खोलीत आले होते, जिथे पहिल्यांदा यायचंही मला नव्हतं. पण नियतीने पुन्हा मला त्याच ठिकाणी आणून उभं केलं होतं. नको असूनही परिस्थितीच्या ओघात आणि वहिनींच्या शब्दांची आठवण मनात घेऊन मी त्या खोलीत बसले होते आणि आता मला त्या सगळ्या रहस्याचं खरं सत्य जाणून घ्यायचं होतं. थोडा वेळ गेला आणि तांत्रिक बाबा माझ्या खोलीत आले. मी त्यांना विचारलं, तुम्ही इथे कशासाठी आलात? ते हळूहळू माझ्या जवळ येत म्हणाले, मला तुझ्याबद्दल सगळं माहिती आहे. मी घाबरून मागे सरकले आणि म्हणाले, मग तुम्ही माझी मदत कराल का? ते म्हणाले, हो, मी नक्कीच तुझी मदत करीन. खरं तर मी इथे तुझी मदत करण्यासाठीच आलो आहे. तू नक्की आई होशील आणि तुझ्या बाळाला आपल्या कुशीत खेळवशील. पण त्यासाठी एक अट आहे. मी विचारलं, काय अट? तांत्रिक बाबांनी जी अट माझ्यासमोर ठेवली ती ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या वहिनी जे काही सांगत होत्या ते सगळं खरं होतं. तो माणूस नव्हता. तो एका राक्षसासारखा निर्दयी आणि क्रूर माणूस होता. माणसाच्या रूपात लपलेला एक लांडगा, जो लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. त्याने माझ्यासमोर एक अत्यंत घृणास्पद आणि लाजिरवाणी मागणी ठेवली. मी त्याला ठाम नकार दिला. तेव्हा तो रागाने म्हणाला, मग लक्षात ठेव, या जन्मात तू कधीच आई होऊ शकणार नाहीस. रोज लोक तुझ्या घरी येतील, तुला अपमानित करतील, तुला प्रश्न विचारतील. तेव्हा त्यांना तू काय उत्तर देशील? म्हणजे वहिनींचा प्रत्येक शब्द खराच होता. मी हळूहळू त्याच्याकडे चालत गेले. तो खूप आनंदी झाला. त्याला वाटलं की मी त्याची अट मान्य केली आहे. पण पुढच्याच क्षणी मी झटकन पुढे झाले आणि खोलीसमोरचा पडदा जोरात बाजूला सारला. पडद्यामागून गावातील लोक बाहेर आले. हे दृश्य पाहताच तांत्रिक बाबांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्यांनी कधीच कल्पना केली नव्हती की खेळ असा उलटा पडेल. मी असं काही करीन याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. सगळ्या गावक्यांना एकाच वेळी आपल्या समोर पाहून ते पूर्णपणे घाबरले. त्यांच्या अंगावर घाम फुटला. पहिल्यांदा मी 5 दिवस तिथे राहून घरी परतले होते, तेव्हा गावातील सगळे लोक मला तांत्रिक बाबांबद्दल विचारत होते. त्यावेळी मला या माणसाचं खरं रूप माहिती नव्हतं. म्हणून मी माझ्या डोळ्यांनी जे पाहिलं होतं तेच खरं समजून सगळ्यांना सांगितलं. पण जर मी त्यानंतर अचानक लोकांना सांगितलं असतं की हा माणूस फसवणूक करतो, तर कुणीही माझ्यावर विश्वास ठेवला नसता.
म्हणूनच मी अशी योजना आखली की या माणसाचं खरं रूप गावक्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहावं आणि स्वतःच्या कानांनी ऐकावं। त्या एका क्षणात त्यांच्या डोळ्यांवरील अंधश्रद्धेची पट्टी आणि खोट्या श्रद्धेचा पडदा दूर झाला। ही खोली आकाराने लहान होती, पण आत खूप अंधार असल्यामुळे मी आधीच गावातील लोकांना पडद्यामागे लपवून ठेवलं होतं। खोलीच्या चारही बाजूंना काही जण उभे होते, त्यात गावातील 2-3 तरुण, काही ज्येष्ठ पुरुष आणि 2-3 स्त्रियाही उपस्थित होत्या। या सगळ्यांना इथे आणण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली होती। मी या सगळ्या लोकांशी आधीच बोलून ठेवले होते। त्यांना इथे आणण्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागले होते, कारण गावातील लोक आपल्या बाबांबद्दल एक शब्दही वाईट ऐकायला किंवा मान्य करायला तयार नव्हते। ते मला खोटं ठरवण्यासाठीच इथे आले होते। जर मी फक्त स्वतःच त्यांच्यावर आरोप केला असता तर कुणीही माझ्यावर विश्वास ठेवला नसता। म्हणून मी ठरवलं होतं की या माणसाकडूनच त्याचे गुन्हे कबूल करून घ्यायचे। मी त्याच्याशी अतिशय हुशारीने बोलत राहिले। असं बोलता बोलता त्याने स्वतःच्या तोंडानेच आपल्या सगळ्या घृणास्पद कृत्यांची कबुली दिली। पडद्यामागे लपलेल्या गावक्यांनी त्याचा प्रत्येक शब्द स्वतःच्या कानांनी ऐकला। माझे पतीही त्या खोलीत उपस्थित होते। क्षणाचाही विलंब न करता ते पुढे गेले आणि त्यांनी तांत्रिक बाबांना चांगलाच धडा शिकवायला सुरुवात केली। हे पाहून गावातील इतर पुरुषही त्यांच्या मदतीला धावून आले। गावातील स्त्रियांनी त्या महिलांना पकडलं, ज्या वर्षानुवर्षे या फसवणुकीला साथ देत होत्या आणि संपूर्ण गावात अंधश्रद्धा पसरवत होत्या। हे सगळं मी माझ्या वहिनींच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या धैर्यामुळे करू शकले। आज मला खूप आनंद होत होता, कारण या खोटारड्या आणि ढोंगी तांत्रिक बाबांचं खरं रूप मी अखेर संपूर्ण गावासमोर आणलं होतं। अवंतिका मॅडमना जेव्हा ही गोष्ट कळली, तेव्हा त्यांनी मला आनंदाने मिठी मारली। त्या भावुक होऊन म्हणाल्या, जे धाडस मी आयुष्यभर करू शकले नाही, ते तू करून दाखवलंस। माझ्या वहिनींनी आणि माझ्या मैत्रिणींनी माझे मनापासून आभार मानले। अवंतिका मॅडम माझी माफी मागत म्हणाल्या, त्यावेळी मी खूप घाबरले होते। म्हणूनच त्यावेळी तिने मला तांत्रिक बाबांचं खरं रूप सांगितलं नव्हतं। तिला नाईलाजाने नाटक करावं लागलं होतं, कारण त्या ढोंगी तांत्रिक बाबाने तिला घटस्फोटाची धमकी दिली होती। त्यामुळे ती पूर्णपणे असहाय झाली होती आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे वागण्याशिवाय तिच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता। मी म्हणाले, आज सगळ्यांना खरं सत्य कळलं आहे, पण या सगळ्या श्रेयाची खरी हक्कदार माझी वहिनी आहे। त्यांनीच मला हे धाडस करण्यासाठी तयार केलं, मला हिंमत दिली आणि प्रत्येक पावलावर माझा आधार बनल्या। त्या घटनेनंतर गावक्यांचे डोळे पूर्णपणे उघडले। त्यांनी ठाम निर्णय घेतला की यापुढे ते कधीही आपल्या मुलींना किंवा बहिणींना अशा कोणत्याही ढोंगी माणसाच्या हवाली करणार नाहीत। त्या दिवसानंतर संपूर्ण गावाचंच वातावरण बदललं। लोक अधिक समजूतदार झाले आणि त्यांनी आपल्या मुलींनाही शिक्षण द्यायला सुरुवात केली। आता आमच्या गावातील लोक अंधश्रद्धेपेक्षा शिक्षण आणि विवेकावर विश्वास ठेवू लागले। काही महिन्यांनंतर माझ्याही आयुष्यात आनंदाची बातमी आली। मी एका गोंडस बाळाला जन्म दिला। ढोंगी तांत्रिक बाबाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आणि न्यायालयाने त्याला त्याच्या गुन्ह्यांबद्दल कठोर शिक्षा सुनावली। आता गावातील सर्व कुटुंब, विशेषतः स्त्रिया, भीतीमुक्त आणि आनंदाने आपलं आयुष्य जगत आहेत। मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल। जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलही दाबा, जेणेकरून आमच्या पुढील व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल।